सरकारनामा ओपन माइक चॅलेंज मध्ये आता आपल्या फायनल राऊंड मध्ये आपण आलेलो आहोत। आपल्या सोबत जे नेते मंडळी आहेत ते आता एक एक करून स्टेजवरती येतील आणि त्यांचं महाराष्ट्राबद्दलचं विजन ते सांगतील। हा नॉन पॉलिटिकल त्यांचं हे विजन असलं पाहिजे, अराजकीय असलं पाहिजे आणि महाराष्ट्र पुढे ते कसा पाहतात याविषयी त्यांचं विजन जे आहे त्यांनी आपल्याकडे सांगायचं आहे। महाराष्ट्रासाठी विजन जे आहे ते आपल्या मनामध्ये तयार होण्यासाठी संबंध महाराष्ट्र आधी ओळखायला लागतो आणि मला असं वाटतं की मी या क्षेत्रामध्ये किंवा विधानसभा पहिल्यांदाच लढवलेली असल्यामुळे अजून महाराष्ट्राचे अनेक घटक आणि ज्या काही महाराष्ट्राचा एक पुरोगामी इतिहास आहे हा समजून घेणं याला कालावधी नक्कीच लागेल। पण मला एक राजकारणी म्हणून असं वाटतं, एक या क्षेत्रामध्ये नवीन आहे या याच्यानी, की एक राजकारणी म्हणून आपण काम असं करावं की लोकांना आपल्याकडे बघून राजकारणात यावंसं वाटावं, नाही यावंसं वाटू नये। त्यामुळे मला वाटतं हे एक विजन सगळ्यांचं असलं पाहिजे। कुठल्याही पक्षाचा आपण असू दे, पण जी राजकारणाबद्दलची एक समज लोकांची आहे मला वाटतं ही कधी ना कधीतरी बदलली पाहिजे। आणि आपण पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर, आपण राजकारणामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण राज्याचं हितच बघत असतो किंवा आपण त्यातून देशाचं हितच करत असतो। हा एक विचार आहे, हा मला वाटतं सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे। त्यामुळे मला एक या राजकारणामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये काम करत असताना पहिली प्रायोरिटी तर हीच वाटते की आपण जी काही मिळालेली संधी आहे याच्यामध्ये चांगलं काम करावं। राजकीय घराण्यातले आपण असू अथवा नसू, शेवटी आपण निवडणूक लढवतो ही यासाठीच की आपल्याला काम करण्याची संधी मिळावी। ज्या वेळेला आम्ही भाषण करतो त्यावेळेला लोक म्हणतात फक्त भाषण करू नका। त्यामुळे विजन अशी आहे की फक्त भाषण करत न राहता ते प्रत्यक्षात आणण्यासाठी किंवा प्रत्यक्षात ते उतरवण्यासाठीचा प्रयत्न हा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझा नक्कीच राहील। आणि त्याचबरोबर राजकारणाच्या अवतीभोवती जी एक नेगेटिव्हिटी आहे मला वाटतं ही राजकारण्यांनी जर कमी करायची ठरवली तर राजकारण हे क्षेत्र वाईट नाही आहे, ते देशाच्या हिताचं आहे। हा विचार हा देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रुजवणं हे गरजेचं आहे। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो आहे, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। नाही, पहिलं सुरुवातीला वाटायचं राजकारणात येऊन फसू असं, पण वडिलांनी पण आता काम करत असताना असं वाटतं की राजकारणात आल्यानंतर खऱ्या अर्थानं आयुष्याचं महत्त्व कळलं। ग्रेट। मी एक कबुली देतो की या कार्यक्रमामुळे माझ्या घरामध्ये खूप मोठा गोंधळ झाला, कारण ते जे इन्व्हिटेशन कार्ड होतं त्याच्यावर लिहिलेलं होतं की तरुण लोकप्रतिनिधी। आता माझा मुला माझ्यासोबत भांडत होता की तुम्हाला कशाला बोलावली मग, आणि माझी बायको हे बोलत होती तुम कब तक जवान रहोगे करके। तर मला आनंद वाटला की इतकं यंग पॉलिटिशियन्स सोबत मलाही बोलवलं, तर खूप खूप धन्यवाद। देखिए, आज देश और ख़ास तौर से महाराष्ट्र में भी जो कुछ भी हो रहा है, इस देश की, इस राज्य की अपनी एक संस्कृति है, एक तहजीब है, एक कल्चर है,
और ये देश इसीलिए आगे बढ़ रहा है कि हमने अपनी संस्कृति, अपने कल्चर को, अपनी तहज़ीब को हमने ज़िंदा रखा है। अगर वो ख़त्म हो गई तो देश ख़त्म हो जाएगा, राज्य ख़त्म हो जाएगा। और ये हमारी सबकी ज़िम्मेदारी है कि हम लोग किस तरह से इसको बचा के रखें, इसको और मज़बूत कर सके। बहुत सारे वक्त ज़िंदगी में ऐसे आते हैं जहाँ पर बहुत कठिन फ़ैसले लेने पड़ते हैं। मैंने 24 साल इन्हीं पत्रकार मित्रों के साथ इसी शहर पूना में मैंने 12 साल एक पत्रकार की हैसियत से काम किया। 12 साल पत्रकारिता करने के बाद ये एहसास हुआ कि कब तक ख़बरों के पीछे दौड़ते रहोगे। एक दिन फ़ैसला किया कि इम्तियाज़ तुम खुद ख़बर बन जाओ। और कहते हैं ना कि अगर हिम्मत हो साथ में, अगर हौसले बुलंद हो तो क्या नहीं हो सकता है। तो पूना छोड़ के औरंगाबाद गया। महज 28 दिन वक्त था इलेक्शन के लिए। तो लोग समझे या तो ये साइकिक बंदा है कि आके बोल रहा है कि मैं इलेक्शन लड़ूंगा करके, लेकिन लड़े। एक डिफ़िकल्ट डिसीजन था लेकिन लड़े। तो हुआ ये कि पहले टर्म में एमएलए बन गए और दूसरी मर्तबा आए तो ये तीनों भी जो थे ये मेरे शहर में आते और ये कहते कि ये खड़ा इसलिए है कि ये जीत जाने वाला है। मैंने इसको भी हराया, इसको भी हराया और जीत के आया, एमपी बन गया सेकेंड टर्म के अंदर। तो ये है कि बहुत सारे डिसीजंस ख़ासतौर से यंगस्टर्स को लेने पड़ते हैं कि जहाँ पर आपको एक ऐसा मुश्किल घड़ी का वक्त आ जाता है कि जहाँ पर बड़ा डिफ़िकल्ट होता है। तो ऐसे हालात के अंदर अगर आपके अंदर सेल्फ़ कॉन्फिडेंस हो तो आप क्या नहीं कर सकते हैं उसमें। आज ये मायने नहीं रखता है कि आज आपके आंकड़े कितने हैं करके। गूंगे मुक्के बहरों के लिए कोई जगह नहीं है पार्लियामेंट या विधानसभा। अगर बोलने वाले हैं और सच बोलने वाले हैं तो यकीनन उनके लिए वो जगह बनी हुई है। इसीलिए मैं लोगों से ये कहता हूँ कि अगर विधानसभा या लोकसभा के अंदर किसी को भिजाना है तो बोलने वाले को भिजाओ, क्योंकि वहाँ पर बोलने वालों की कद्र होती है उसमें। रूपाली अगर यहाँ से अगर नहीं मिलता है तो रूपाली मैं भी टिकट देने के लिए तैयार हूँ तुम्हें, क्योंकि तुम बोलती बहुत अच्छा हो उसमें। और ये मेरे लिए बड़ी खुशी की बात है कि मैंने कई सालों तक इसी शहर के अंदर कभी मोहन दादा का लिया है, केसकर साहब का लिया है, रूपाली के मैंने कितने इंटरव्यू लिया है, प्रदीप के कितने इंटरव्यू लिया है। लेकिन आज मैं एक अलग रोल के अंदर आया हूँ। लेकिन ये सभी को एक चीज़ का एहसास हो रहा होगा कि आप एमपी बन जाए, एमएलए बन जाए, उसके अंदर ज़मीन से जुड़े रहो। और मैं ज़मीन से जुड़ा हुआ हूँ, इसीलिए आप लोगों के साथ में आज भी मेरा वही पुराना रिश्ता है जो यहाँ पर है। आज भले ही हम ये कहें कि हम कुछ राजनीतिक के, लेकिन आज अगर इस राज्य के अंदर कुछ बातें अगर होती है, मुझे गर्व होता है कि जिस शहर औरंगाबाद से मैं आता हूँ उसकी पहचान कुछ साल पहले तक ये थी कि ये कम्युनली मोस्ट हाइपर सेंसिटिव सिटी है। मोस्ट हाइपर सेंसिटिव सिटी के उसमें गिना जाता था औरंगाबाद शहर का नाम। कुछ दिन पहले रामनवमी का बहुत बड़ा जुलूस मेरे शहर के अंदर निकला, और वो उस वक्त निकला जब देश के अंदर, जब महाराष्ट्र के अंदर भोंगों के ऊपर चर्चा हो रही थी। उसके दूसरे ही दिन जब वह बहुत बड़ा जुलूस निकला तो वो उस जुलूस के अंदर अनाउंस किया गया कि अब हम थोड़ी देर के लिए ये हमारा लाउडस्पीकर, ये हमारा डीजे हम बंद कर रहे हैं क्योंकि यहाँ से मस्जिद आ रही है, हम मस्जिद के बाद है तो अपना डीजे चालू करेंगे करके उसको। और वो वैसा हुआ। कल अम्बेडकर जयंती थी। 15 मिनट के लिए हर जगह के ऊपर जहाँ पर भी अजानें हो रही थी, मस्जिदों के अंदर नमाजें चल रही थी, तो 15 मिनट के लिए। ये हमारा कल्चर है, ये हमारी तहजीब है, ये हमारी संस्कृति है। राजनीतिक मतभेद हो सकते हैं हमारे, और होना भी चाहिए। ऐसा ज़रूरी नहीं है कि मैं फुके साहब का मैं कट्टर दुश्मन हूँ करके। नहीं, एक अच्छा इंसान है, वो उनकी अपनी आइडियोलॉजी के हिसाब से काम कर रहे हैं, मैं मेरी अपनी आइडियोलॉजी का। लेकिन कितना भी कहे, मैं एक बात ये कहता हूँ, आज पार्लियामेंट के अंदर जब मैं श्रीकांत के साथ बैठता हूँ, वो किस पार्टी से आते हैं? श्रीकांत शिवसेना से आते हैं। लेकिन ऐसे नौजवानों को जब मैं देखता हूँ तो ये बात मैं यकीन के साथ कहता हूँ कि मोदी जी के दिन अच्छे आए ना आए, लेकिन ऐसे नौजवानों की वजह से देश के अच्छे दिन ज़रूर आने वाले हैं करके। थैंक यू, थैंक यू। बहुत ही अच्छा आपने बोला सर, आप माईक पर रहिए। मैं मिरची पर राहुलचा मिरची मुर्गा मी करतो, म्हणजे कोणाला तरी फोन करतो, त्यांची गंमत करतो, काहीतरी मजा धमाल। तर अशा मिरची मुर्गा इम्तियाज जी कोणाचा करायचंय का त्यांचा लहानपणी व्हायचा? काय करायचं तुम्ही? कोणाची मस्ती गंमत कशी करायचं तुम्ही? का तुमची व्हायची?
नहीं होती तो दोनों की होती है। तो ऐसा कोई तो किस्सा बताइए हमें बचपन का कोई। थोड़ा सा कॉलेज के पीरियड का बताऊं? हाँ बताइए, बिल्कुल, जितना रिसेंट होगा उतना अच्छा है। कॉलेज के पीरियड का है यार, इंसान की अपनी अपनी एक कहानी होती है कॉलेज की। कोई बहुत ज़्यादा भोले बनने की कोशिश मत करिए, हर एक की अपनी अपनी वो रहती है करके। मैं कॉलेज के अंदर इत्तेफाक से ऐसा था कि मैं कॉलेज का प्रेसिडेंट था, स्टूडेंट काउंसिल का, ओपन टब की जीप में जाता था, तो यकीनन कुछ लड़कियां अट्रैक्ट तो होती थी। तो मैं एक ही टाइम के ऊपर 2 लड़कियों को डेटिंग करता था, और इत्तेफाक से ऐसा हुआ कि एक लड़की को डेट करके मैं फिल्म में लेके चले गया, और वो जो दूसरी थी उसको पता चल गया कि मैं पहली वाली के साथ थिएटर के अंदर गया हूँ करके, और वो भी वहाँ पर पहुँच गई। तब उसके बाद का क्या हुआ मैं ना बता सकता हूँ आपको। ये तो आप लेकिन वो दोनों अगर सुन रहे होंगे तो उनको मालूम है और मुझे मालूम है क्या हुआ है करके। और वो जो थिएटर का जो ये था, जो टॉर्च वाला, उसको पूरी कहानी मालूम है। तो मैं आज हिंदुस्तान में किसी की भी आंखों में आंखें डालकर बात कर सकता हूँ, वो टॉर्च वाले की आंखों में आंखें डाल के मैं देख ही नहीं सकता हूँ। सही। मला वाटतं महाराष्ट्राचं विजन आज सगळे युवा पिढीतील नेते इथे बसलेले एकाला सोडून, मला वाटतं आज पुढचा जो महाराष्ट्र आहे की युवा पिढीला काय वाटतं, आजच्या या राजकारणाबद्दल मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे की आज आपण त्यांच्यासमोर काय दाखवतोय, आज कशा प्रकारे युवा पिढीला प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे। आणि अशा या परिस्थितीमध्ये ज्या काही गोष्टी होत आहेत, मला वाटतं आज युवकांपुढे खूप मोठ्या समस्या आहेत, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत की त्याच्यावरती आपल्याला मार्ग काढणं खूप गरजेचं आहे। युवकांपुढे सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतं एम्प्लॉयमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की त्याच्यावरती आपण सगळ्यांनी डील केला पाहिजे, सगळ्यांनी विचार केला पाहिजे की बाबा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दूर कशा होतील। मला वाटतं आज आपण म्हणतो की भारत देश जो आहे तो आपला सगळ्यात तरुण देश आहे। आज सगळ्या जगामध्ये सगळ्यात जास्त तरुण भारतामध्ये राहतात, पण त्याचबरोबर हेही इतकं खरं आहे की सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट पण आता जनरेशन जे आहे ते भारतामध्ये होतं। तर याच्याबद्दल कुठेतरी विचार केला पाहिजे, पण आज होतंय वेगळं। आज ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी मागे पडलेल्या आहेत आणि कुठेतरी ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टीचा जास्त उहापोह इथे केला जातो। लोकांमध्ये अगोदर फक्त धर्मामध्ये होत होतं, आता तर जाती जातींमध्ये सगळ्या गोष्टी होत आहेत। तर मला वाटतं एक कुठला वेगळा आदर्श आपण घालून देतोय का? आज मीडियाचे सगळे लोक इथे बसलेत, जेव्हा महाराष्ट्रातील बातम्या बाकीच्या स्टेट्समध्ये बघितल्या जातात तेव्हा फक्त राजकारण बघितलं जातं, दुसऱ्या कुठल्याच गोष्टी ज्या आहेत त्या न्यूज चॅनल्सवरती प्रसारित होत नाही। फक्त जे आहे ते नेगेटिव्ह काय चाललं आहे, कोण कोणाला ईडी लावतं आहे, कोण सीडी लावतं आहे, कोण काय लावतं आहे। तर अशा प्रकारे जे आहे ते मला वाटतं कुठेतरी याचा विचार केला पाहिजे। ज्या समस्या आहेत, ज्या आपलं कल्चर आहे, जे आपलं ट्रेडिशन आहे, जे आपली संस्कृती आहे, हे कुठेतरी मागे पडतं आहे का? आणि ह्या सगळ्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मोठी समस्या आहे। आज आपल्या सगळ्यांच्या समोर उदाहरण आहे श्रीलंकेचं। आज ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय का, त्याचा विचार करतोय का? मला वाटतं सरकारनामाने कालच परवा एक चित्र श्रीलंकेच्या इकॉनॉमीवरती प्रसारित केलं होतं की त्याच्यामध्ये बाबा श्रीलंका दाखवलं तर एकदम पूर्ण माणूस खाली झोपला आहे, त्याचे कपडे वगैरे फाटलेले आहेत आणि तो उपदेश करतोय भारताला। काय उपदेश करतोय? तो उपदेश करतोय की बाबा हे जे तुम्ही करताय, भारत म्हणजे हिंदू मुस्लिम असेल जे काय असेल, या सगळ्या गोष्टी सोडा आणि आपल्या इकॉनॉमीकडे बघा। तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत येणाऱ्या काळामध्ये आणि जग आपल्याला ते शिकवतंय। आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आमच्यासारखी, आज माझं वय 34 आहे, आदितीजींचं 33 आहे, यांचं 42 आहे, यंग आहे, स्टील यंग, पण ही इज आउट ऑफ लीग। पण अशा या परिस्थितीमध्ये आपल्या युवकांना ज्या नोकरी म्हणजे जे शिकतायत त्यांना जॉब्स मिळत आहेत का?
मला वाटतं आज जो PhD करतोय तोही जॉबच्या शोधामध्ये आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण जेवढं घेतोय माणूस तेवढं त्याला जॉबचा प्रॉब्लेम, या सगळ्या गोष्टी होत्या. या सगळ्या गोष्टींवरती विचार करणं खूप गरजेचं आहे. आज आपल्याला ताजं उदाहरण आहे युक्रेन आणि रशियाचं आपल्यापुढे, की युक्रेनमधील जी आता कॉलेजेस बंद झालेले आहेत, मुलं जाऊ शकत नाही त्या ठिकाणी. त्या मुलांना आपण ॲब्झॉर्ब करू शकत नाही आपल्या कॉलेजेसमध्ये, कारण की आपल्याकडे तेवढ्या सीट्स नाहीत. तर हे वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो? ग्रामीण महाराष्ट्र हा वेगळा महाराष्ट्र आहे, शहरी वेगळा आहे. त्याची तालमेळ आपण कशी घालू शकतो? तर मला वाटतं आपल्या देशासमोर, आपल्या राज्यासमोर खूप मोठे मोठे प्रश्न आहे. त्याला पुढे घेऊन गेलं पाहिजे. आपण 2 वर्ष आपले कोविडमध्ये गेले, पण ह्या कोविडमध्येही अशाही परिस्थितीमध्ये राज्यांनी काही चांगले निर्णय घेतले. आपण पुढे जातोय. पण जर असंच राहिलं तर मला वाटतं मूळ प्रश्नापासून कुठेतरी आपण मागे पडू. आणि लोकांच्या समोर जे आपण उदाहरण घालून देतोय की रोज एकमेकांचे फक्त, मला वाटतं आता एकमेकांना गोळी घालणंच बाकी आहे. एवढ्या एकमेकांना रोज TV सुरू केली की तेच विषय, ते आपण कुठे चाललोय? तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबलं पाहिजे. कुठेतरी महाराष्ट्राचं चांगलं उदाहरण बाकी राज्यांमध्येही गेलं पाहिजे, ना की रोजच्या रोज त्याच गोष्टी. तर एक आपल्या सगळ्यांवरतीची जबाबदारी, आज इकडे सर्वपक्षीय नेते बसलेले आहेत, परिणयजी आहेत, इम्तियाजजी आहेत, सगळे आहेत. सगळ्यांनी मिळून हा विचार केला पाहिजे आणि आपला महाराष्ट्र जो आहे तो पुढे घेऊन गेला पाहिजे. धन्यवाद. नाही प्लीज. तो हम लोग रहते हैं बिजी, तो फ़ोन आते रहते पार्लियामेंट से, बरोबर है ना, अकाउंट्स के लिए. तो तसाच फ़ोन आला पार्लियामेंटमधून. तर तो मला सगळं डिटेल विचारायला लागला, कार्डवरचा नंबर, CV नंबर. तर मी नंबर, माझ्या बाजूला एक खासदार बसला होता, तो माझ्यापेक्षा थोडा जास्त हुशार होता. तर मी मला वाटलं आता बँक पार्लियामेंटमधून आहे तर याच्यामध्ये काय इन्सिक्युरिटी. तर मी त्याला सगळे नंबर सांगितले. शेवट आलो तर इम्तियाजसारखा माणूस चांगला बसला होता बाजूला. त्यांनी सांगितलं, अरे क्या कर रहे भाई. तर शेवटचा नंबर सांगितला नाही. तर शेवटचा नंबर सांगितला असता तर आज सांगून टाका. मला वाटतं हे कॉमन सगळ्यांबरोबर होतं, ते माझ्याही बरोबर होता वाचलं. खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. आज सरकारनामा ह्या माध्यमातून आपल्यासमोर महाराष्ट्राबद्दल मला काय वाटतं हे मांडण्याचं आज व्यासपीठ त्यांनी मला उपलब्ध करून दिलं. आज वक्त्यांनी आपापल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थितीवर काय चाललं आहे, आमचे होस्ट आहेत ते आम्हाला वारंवार सांगतात अपॉलिटिकल बोला. हा यो कार्यक्रम आहे, हा तरुण वर्गासाठी आहे, तुम्ही तरुण आहात ह्याची जाणीव ठेवा आणि तसं बोला. आणि इम्तियाज भाई, आप तो जब मन से जवान हो आदमी तो उमर की क्या. मी मला एका थोर नेत्यांनी म्हणलेलं वाक्य आहे, ते मी नाव घेणार नाही, पण ते म्हणले की एका स्त्रीचं वय विचारायचं नसतं, ती जशी दिसती त्याचं वय आपण समजून घ्यायचं असतं, आणि पुरुषाचं वय त्याच्या मनानं आखायचं असतं. म्हणजे हा विचार हा तरुण पिढीला जरी असला, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आज जे काही प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील, आज तरुणांनी जे आम्हाला अपेक्षानं विधानसभेत पाठवलं, आम्हाला कुठेतरी तो अभ्यास करावा लागेल की आम्हाला विधानसभेत पाठवल्यानंतर त्यांची आमच्याकडून काय अपेक्षा आहेत. त्यांनी आम्हाला विधानसभेत ह्यासाठी नाही पाठवलं की तुमचे इंस्टाग्राम लाईक्स, तुम्ही किती कार्यक्रम करताय, तुम्ही किती चांगली भाषणं देताय, तुमचे भाषणं आम्ही बघतोय, तुमचा विचार काय. त्यांनी खरं अर्थानं आम्हाला तिथं ह्यासाठी पाठवलं की तुम्ही तिथं गेल्यानंतर आमच्यासाठी काय करणार आहात, आमचे स्वप्न तुम्ही कसे साकार करणार आहात. तुम्ही सत्ता पक्षात असताल, विरोधी पक्षात असताल, जे आमचे प्रश्न आहेत, आमच्या ज्या गरजा आहेत, ह्या तुम्हाला ओळखून आम्हाला वाटलं की तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात, तर आमच्यासाठी तुम्ही काय बोलताय, आमच्यासाठी तुम्ही काय करणार आहात. आणि त्याचसाठी महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्ष 288 आमदार खालच्या सभागृहात आणि तेवढेचशे वरच्या सभागृहात जे आमदार असतील, खासदार असतील, जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ग्रामपंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत, ह्या सर्वांवर ती जबाबदारी आहे की त्या मतदारांनी त्याला त्याचे
स्वप्न पूर्ण झाले पाहिजेत. त्याच्या स्वप्नातला महाराष्ट्र त्याला साकार होताना दिसतोय की नाही, हा प्रश्न तो आम्हाला विचारणार आहे. आणि त्यासाठी बेरोजगारीचे प्रश्न असतील, अर्बन रुरल डिवाईड असेल, शिक्षित अशिक्षित असेल, मजूर असेल, डॉक्टर असेल, PhD असेल, सगळ्यांचे जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सोडवता येतील, कोणते असे निर्णय त्या सभागृहाच्या माध्यमातून आम्हाला घेता येतील. विधानभवनामध्ये काही कायदे करावे लागतील, काही पार्लमेंटमध्ये कायदे करावे लागतील, जेणेकरून ह्या सगळ्या ज्या अडीअडचणी आहेत. आज आपण 75वा वर्ष आपल्या देशाचा साजरा करतोय, स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव आपल्या महाराष्ट्र राज्याचा आपण साजरा करतोय. आता 60 वर्ष झाली, 60वर महाराष्ट्र पोहोचला, तर पुढच्या 60 वर्षांसाठी आपण काय करणार आहोत, ही खऱ्या अर्थानं आज सर्वच पक्षातले सर्व आमचे तरुण मित्र असतील, आज विधानभवनामध्ये पहिल्यांदा निवडून गेलेले आमदार असतील, ते जवळपास 80-90च्या संख्येनं गेलेले आहेत. ह्या सर्वांनी येणाऱ्या काळामध्ये आपल्या आपल्या भागातले प्रश्न असतील. कुणाकडे आता मराठवाड्यातून मी येतो, इम्तियाज भाई आहेत, तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र उर्वरित महाराष्ट्रासोबत जर प्रत्येक वेळेस विदर्भ मराठवाडा हा बॅकलॉग आपण म्हणतो, पण हा बॅकलॉग दूर कसा होईल. आम्हाला नैसर्गिकरित्या काही गोष्टी मिळालेल्या आहेत, काही मिळालेल्या नाहीत. आमच्याकडे पाणी नाही, पाऊस नाही, पिकं घेता येत नाहीत, पण आमच्याकडे ओसाड माळरानं आहेत, पण आम्ही त्याच्यावर आमचं सोलार हब उभं करू शकतो की नाही. आज विजेचे प्रश्न आहेत, ह्याच्यामध्ये पारंपरिक वीज निर्मिती न करता आम्ही रिन्युएबल एनर्जीमध्ये अव्वल दर्जाचं काम करू शकतो, कारण की आमच्याकडे सूर्य येतो. आमच्याकडे आता सूर्यफूल येत नाही, पण सूर्य मात्र रोज उगतो. पण त्यासाठी त्या माळरानावर, ओसाड माळरानावर पॉलिसी जर अशी केली की ह्या झोननी वीज निर्मिती करावी, रिन्युएबल वीज निर्मिती करावी. जिथं पाण्याची सोर्स चांगले आहेत त्यांनी त्याच्यावर काहीतरी प्रयोग करावेत, शेतीवर काम करावं. मुंबईसारखं फायनान्शियल जगाचं कॅपिटल आहे, त्यांनी त्याच्यामध्ये अर्थकारणामध्ये अजून घोडदौड करावी की जास्तीत जास्त पैसा बाहेर राज्यातला असेल, आपल्या राज्यातला असेल, देशातला असेल, गुंतवणूक असेल, ही सर्व आपल्या राज्यामध्ये कशी येईल आणि महाराष्ट्राचं नाव पुढं कसं जाईल. प्रत्येकाने आपलं कॉन्ट्रीब्युशन, कंपॅरिझन नाही, आता कॉन्ट्रीब्युशन करण्याचे दिवस वाढलेले आहेत आणि कॉन्ट्रीब्युशनच्या माध्यमातूनच महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये जास्त अधिक गतीनं ह्या सर्वच लोकांना पुढं घेऊन जाणाऱ्या पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र अजून चांगला होऊ शकतो, घडवू शकतो. आपण आपल्या लोकांची स्वप्नपूर्ती करू शकतो. आता आपण एड्युकेशन आपल्याकडं मागच्या काळामध्ये 70 वर्षामध्ये जेव्हा आपण देश आपला स्वतंत्र झाला, तर पहिलं होतं की आपल्याकडे लिटरसी रेट कमी होतं. सर्वात जास्त लोकांना शिक्षित केलं पाहिजे, त्याच्यानंतर सर्वात जास्त नोकऱ्या निर्माण झाल्या पाहिजेत. आता आपण सर्वात जास्त नोकऱ्या निर्माण करण्यामध्ये कमी पडतो. ज्या स्पर्धेनं ग्रॅज्युएट्स तयार होत आहेत त्या स्पर्धेनं नोकऱ्या तयार होत नाही आहेत. पण तिथं अडून राहायचं नाही आहे. आपल्याला जर नोकरदार भरती कमी होत असेल तर त्याला आपण उद्योजक कसं बनवता येईल, त्यासाठी अर्थपुरवठा कसा करता येईल, त्यासाठी काय पॉलिसीज. आता स्टार्टअप कल्चर आहे, मोठे मोठे ब्रँड्स, काहीच्या कालच्या बायजूस असतील, पेटीएम असेल, हे कुणी विचार केला होता की ह्या कंपन्या अब्जोपती कंपन्याच्या गुंतवणुकीच्या कंपन्या होऊ शकतात, बाहेरचा पैसा ह्या कंपनीजमध्ये येऊ शकतो, सहज पद्धतीने सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जॉब क्रिएशन होऊ शकतं. फिजिकल मॅनपॉवर जी आपली देण आहे, आता डॉक्टर आहेत आपल्याकडे इथे, तर ते आता बाहेरच्या देशामध्ये जो इंडियन ह्युमन कॅपिटल पाठवू शकतो, त्याच्या माध्यमातून जास्त गुंतवणूक आपल्या देशात येऊ शकते की आपण चांगले डॉक्टर तयार करून जगभरामध्ये पाठवू शकतो. ह्या सर्व गोष्टी जे आपले ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपले डिसएडव्हान्टेज नाही आहेत. आपली लोकसंख्या प्रत्येकच आपण म्हणतो आपलं डिसएडव्हान्टेज आहे, मी म्हणतो त्याला आता आपण ॲडव्हान्टेज म्हणून बघितलं पाहिजे. आपल्या ज्या ॲडव्हर्सिटीज आहेत त्या आपल्या ऑपॉर्च्युनिटीजमध्ये आपण कन्वर्ट केल्या पाहिजेत. आणि ह्यासाठीच या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र जेव्हा हा विचार करेल, मला वाटतं जरूर महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 होता, येणाऱ्या काळामध्ये राहील. धन्यवाद. तर आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख आहेत. तर तुम्ही कोणाचा मुलगा केला होता, तुमचा कोणी मुलगा केला होता, असं काही मोमेंट आठवतोय का फॅमिलीमध्ये? काही माझा झालेला मला जो आठवतोय की 2001-99 मध्ये जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा मी नुकताच कॉलेज आणि याच्यामधून बाहेर पडत होतो आणि मग जस्ट सत्ता परिवर्तन, त्यावेळेस युतीचं सरकार होतं, आम्ही 5 वर्ष घरीच होतो, म्हणजे साहेब आमदारी नव्हते त्या काळामध्ये, त्यामुळे एकदम नॉर्मल कॉलेज लाईफ चालत अशी. आणि मग ती नुकतंच ही सत्ता चेंज झाली, त्याच्यानंतर गाडीचं लायसन्स, ड्रायव्हिंग करायचा, मुंबईची ड्राईव्ह करायचा नाद होता, सवय होती, कॉलेजला येणं जाणं, स्वतः सेल्फ ड्राईव्ह करून जायचो. एखाद्या दिवशी एका पार्किंगमध्ये एका सिग्नलला मला थांबवण्यात आलं, तर मी थांबलो, मग लायसन्स दिलं, लायसन्सने नाव वाचलं, त्याला विश्वासच होईना की हा मीच आहे. त्याला वाटतोय की हा मुख्यमंत्र्याच्या मुलाचा लायसन्स घेऊन कोणतरी भलताच माणूस इथं फिरतोय. तर त्यांनी त्याला हेडक्वार्टरला फोन करून विचारलं की बाबा हे गाडीचा नंबर हा म्हणतोय CMचा मुलगा आहे, हे खरं आहे का?
अहो बाबा म्हणलं मीच आहे, तर असा मुलगा माझ्यासोबत आपल्या व्यवस्थेच्या माध्यमातून. पण त्या ऑफिसरला मी म्हणलं की चांगलं केलं तुम्ही, उगाच कुणाचं नाव ऐकून तुम्ही सोडलं नाही. त्याचे मुंबई पोलीस अतिशय चांगलं काम करते. त्यांनी मुख्यमंत्र्याच्याही मुलाला त्यावेळेस थांबवलं आणि त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन आणि आभारी आहे. क्या बात आहे. मुलगा झाला पण चांगल्या कॉजसाठी झाला. क्या बात आहे. ग्रेट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. प्लीज हॅव अ सीट. ज्यावेळेस सर्वात प्रथम मला या सरकारनामाच्या या कार्यक्रमात बोलण्यात आलं आणि सांगण्यात आलं की तुम्हाला व्हिजन ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र तुमच्या नजरेने पुढे महाराष्ट्राची पुढची वाटचाल कशी राहणार, तर सर्वात पहिले माझ्या डोक्यात एक विचार आला की हे महाराष्ट्राचं राज्य कसं चाललं पाहिजे. आणि ते म्हणजे रामराज्यासारखं, म्हणजे कोणत्याही राज्यालाही वाटणार की आपलं राज्य हे रामराज्यासारखं चाललं पाहिजे. पण रामराज्यापेक्षा एक चांगलं राज्य जे होतं ते भरताचं राज्य होतं. कारण भरतांनी भगवान राम ज्यावेळेस वनवासाला गेले त्यावेळेस त्यांचे चरण त्या सिंहासनावर ठेवले आणि आपलं राज्य चालवलं. आणि त्याच प्रकारे एका राज्यकर्त्याने लोकांचे म्हणजे पादुका सिंहासनावर ठेवून चालवलं पाहिजे. कारण विथ पॉवर्स कम्स रिस्पॉन्सिबिलिटी आपण नेहमी म्हणतो. आणि जेही राज्यकर्ते जे येतात राज्यावर शासनावर बसतात त्यांच्या हातात तलवार आल्यासारखं करतात आणि ते लोकांचे मुंडकं कापणं चालू करतात. लोकांचं भल्या करण्यासाठी ते अधिकार दिला जातं. आणि मी अशा एका भागातनं येतो, कारण हा पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र हे महाराष्ट्रातले विकसनशील विभाग आहेत. आणि मी विदर्भातनं येतो, जवळपास सर्वात मागासलेला. आणि विदर्भामधनंही सर्वात मागासलेला म्हणजे गोंदिया, भंडारा हे दोन्ही जिल्ह्यातनं येतो. मी त्या दोन्ही जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो. आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये या भंडारा गोंदिया जिल्हा असणार किंवा मुंबईचा जे असं आम्ही बघतो. आणि हा खरं अर्बन महाराष्ट्र आणि रुरल महाराष्ट्रामध्ये काय फरक आहे हे आम्हाला इथे कळतं. आणि हा महाराष्ट्राला जर विकास करायचा तर नुसतं मुंबई पुण्याचा विकास करून होणार नाही, तर या पूर्ण महाराष्ट्राला एक समतोल विकास देणे गरजेचं आहे. पूर्ण सर्व विदर्भ असणार, मराठवाडा असणार, खानदेश असणार, यांनाही मुंबई पुण्याच्या बराबरीचं समतोल विकास किंवा समतोल ऑपॉर्च्युनिटी आपण देऊ शकलो पाहिजे. या महाराष्ट्राला ज्यावेळेस या महाराष्ट्राचा अभ्यास करतो त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी जर कोणती समस्या असणार तर ती बेरोजगारीची असणार. उद्योगधंद्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी, आणि जी बेरोजगारी या भागांमध्ये त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त बेरोजगारी आमच्या भागांमध्ये आहे. आणि ही बेरोजगारी दूर करण्याकरता मोठ्या प्रमाणात उद्योग त्या भागात आले पाहिजे. आज कोरोनानंतर चायनामधनं मोठ्या प्रमाणात उद्योग आज दुसऱ्या देशांमध्ये चालले आहेत. आणि त्यांच्यासाठी सर्वात आयडियल जर देश कोणतं असणार तर ते भारत आहे. आणि भारतात जर सगळ्यात उद्योग म्हणजे इंडस्ट्री फ्रेंडली जर कोणतं जर राज्य असणार ते महाराष्ट्र आहे. आणि हे महाराष्ट्रामध्ये जर हे सगळे उद्योग जर आपण आणू शकलो, कारण त्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारने ईज ऑफ डुईंग बिझनेस इथे आणलं पाहिजे, जेणेकरून रोजगार इथे आला पाहिजे. आणि हा रोजगार नुसतं मुंबई आणि पुण्यामध्ये नसून हा आमच्या विदर्भ, मराठवाडा या भागात आला पाहिजे. दुसरं, बेरोजगारी दूर करण्याकरता सर्वात मोठा जो प्रश्न किंवा जो विषय जो मला वाटतो तो आहे शाश्वत शेतीचा. कारण शेतीमध्येच असा दम आहे की जे सगळ्यांना आपल्यामध्ये समावून घेणार, पण ती शाश्वत असली पाहिजे. शाश्वत शेतीसाठी शाश्वत सिंचन असलं पाहिजे. आणि त्यासाठी आमच्या भागामध्ये जे विदर्भामध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणात इरिगेशन बॅकलॉग आहे, सिंचनाचा बॅकलॉग आहे, सिंचनाचा अनुशेष आहे, हे कुठेतरी आता दूर झालं पाहिजे. आणि शेतकऱ्यांना त्यांचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजे, त्यांचं मालाला त्यांचा हक्काचा भाव मिळाला पाहिजे. आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण या महाराष्ट्राची बेरोजगारी दूर करू शकतो. दुसरा जो मोठा प्रश्न आपल्या महाराष्ट्रामध्ये आज निर्माण झाला आहे तो लॉ अँड ऑर्डरचा आहे. महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला उद्योग खिचून आणायचा आहे, या महाराष्ट्राला जी आधीची जी महाराष्ट्राचं हे होतं की ही सेफ, इन्व्हेस्टरसाठी सेफ होतं, महिलांसाठी सेफ होतं, साधारण एका तरुणासाठी सेफ होतं, आणि सगळ्यांसाठी एक सेफ राज्य जे होतं ते महाराष्ट्र होतं. ते आज कुठेतरी ते चित्र होतं ते बदलत चाललेलं आहे. आणि निश्चितच आता याच्यामध्ये
मोठ्या प्रमाणात सुधार झाले पाहिजे. आणि हे सगळे सुधार करत असताना महाराष्ट्राचं एक ओव्हरऑल चित्र याच्यापुढे आलं पाहिजे, आपल्या नजरेपुढे ठेवून आपण काम करू शकलो पाहिजे. निश्चितच महाराष्ट्रामध्ये काम करत असताना महाराष्ट्रामध्ये खूप विषय आहेत. म्हणजे मुंबईपासून तर विदर्भापर्यंत आणि मराठवाड्यापासून तर कोकणापर्यंत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये खूप सारे विषय आहेत. आपल्या ताई आहे त्याच्या पर्यटन क्षेत्राच्या मोठ्या पर्यटन क्षेत्रामध्ये आपण विकास करू शकतो. आणखीन इतर भरपूर क्षेत्र आहे. महाराष्ट्रामधला सर्वात जास्त फॉरेस्ट असलेला क्षेत्र विदर्भ आहे आणि विदर्भामध्ये या फॉरेस्टच्या माध्यमातून या वनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पर्यटन आमच्या भागांमध्ये या महाराष्ट्रामध्ये खेचून आणू शकतो आणि त्या माध्यमातून रोजगार निर्मितीसुद्धा मोठ्या प्रमाणात करू शकतो. आणखीन खूप काही बोलायला आहे, पण एक महाराष्ट्राचा विचार म्हणून आणि जे सगळे बोलताना सगळे वक्ते बोलताना, कारण आज सगळेच महाविकास आघाडी एकत्र येऊन सगळाच त्यांचा एक कल होता आणि यांचा नेहमीचा एक कल असतो बोलताना की हे आता महाराष्ट्रामध्ये राजकारण विंडिक्टिव्ह पॉलिटिक्स का चालू आहे. पण मोदीजींनी ज्यावेळेस 2014मध्ये ज्यावेळेस शपथ घेतली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मैं खाऊंगा भी नहीं और किसको खाने भी नहीं दूंगा. आणि ज्यांनी खाल्लेलं आहे त्यांचा जबड्यात हात टाकून मी काढणार हे त्यांनी त्यावेळेस बोललं होतं. ते लोकांना लक्षात येणार. तेच काम आज या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. एकही असा निर्दोष माणूस आतापर्यंत त्याला कुणी अटक केली नाही आहे किंवा ईडी म्हणा CBI म्हणा, हे वारंवार म्हणतो ईडी CBI. पण ज्यांनी दोषी आहे, कारण आमचे गडकरी साहेबांचे नेते आहेत, ते नेहमी म्हणतात थोडं खराब आहे पण पाण्यात केलेली घाण काही दिवसानंतर बाहेर येते. आणि म्हणून महाराष्ट्राने याच्यापुढे लक्षात ठेवायचं की देशात नरेंद्र मोदीसारखे पंतप्रधान आहे, अमित शहासारखे गृहमंत्री आहे, याच्यापुढे असं कोणती घाण तुम्ही करू नका. जुन्या घाण ते आता निघणारच आहे, पण अशी कोणती घाण करू नका ही या माध्यमातून मी सांगू इच्छितो. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार परिणय फुके आहेत. तुम्हाला मी विचारतो माईकवरती या आणि मला सांगा की तुम्ही कोणाची बरोबर गंमत केली का तुमची कधीतरी गंमत झाली, असा कुठला मोमेंट तुम्हाला आठवतोय का, प्रसंग आम्हाला सांगा. मी नगरसेवक होतो. नगरसेवक असताना एक नगरसेवक होते आणि ते रात्री फोन करायचे आणि ते कोणा दुसऱ्याचा आवाज काढायचे आणि त्यांना हुबेहूब आवाज काढतात. एकदा त्यांनी एका मुलीचा आवाज काढला आणि ते माझ्यासोबत अर्धा 15-20 मिनटं बोलत राहिले आणि मी स्वतः इतकं टेन्शनमध्ये आलो की बाबा ही इतक्या लेवलवर कशी बोलते. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला कळलं की ते आमचे नगरसेवक होते सोबतचे. तसं माझा एक मुलगा 2-3 वेळा झालेला आहे. काय सांगताय तुम्ही? त्यांचा नंबर द्या, आपण त्यांना मिरची मुर्गा करायला हायर करू त्यांना.